सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेच्या सुरुवातीलाच शहरातील नाले सफाईच्या कामावरून नगरसेवक आनंद जाधव यांनी लक्षवेधी घेतली। संबंधित ठेकेदाराला अधिक रकमेनं मक्ता देण्यात आला। झालेल्या कामात आणि अदा करण्यात आलेल्या बिलात पालिकेचं सुमारे 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। या प्रकरणी जबाबदार धरून नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। चुकीच्या पद्धतीने बिलं अदा करण्यात आली हे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी ही मागणी त्यांनी लावून धरली। जोपर्यंत याची चौकशी होत नाही तोपर्यंत सारिका अकुलवार यांना त्यांच्या पदापासून दूर ठेवावं अशी मागणी नगरसेवक आनंद जाधव यांनी केली। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मागच्या वर्षी जी नाले सफाई झाली सोलापूर शहर प्रशासकीय कालावधीमध्ये 2,47,00,000च्या आसपासची नाले सफाई आहे। माझं त्याबद्दलचा आरोप आहे की ती नाले सफाई करताना जे काम झालं ते जवळपास 50 ते 60% बोगस आहे। जवळपास 1 कोटी रुपयाचं बिल हे त्या पक्षाला काम न करता आता केल्याचं माझं स्पष्ट आरोप आहे। आणि महापौर साहेब, सोलापूरच्या जनतेनं विश्वासानं जो घर बांधलाय त्या काळाची झालेली चोरी आहे, फसवणूक आहे। आणि ही फसवणूक तो मक्तेदार संबंधित अधिकाऱ्यांनी संघटन केलंय। त्यामुळं माझी याची मागणी असणार आहे, जो कोणी मक्तेदार आहे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर अपहाराचा गुन्हा लागला पाहिजे, जेणेकरून ती सगळी रक्कम वसूल होईल। ज्या अधिकाऱ्याने धाडस केले भविष्यात पुढचा अधिकारी धाडस करणार नाही, कारण ही खूपसा डवळ्या झालेली चोरी आहे। इतकं मोठं धाडस हे करूच नाही शकतात। आणि नगरात असेल मागच्या वर्षी आपण केलं रणजित भूषण ट्रॅव्हल्स याची निवेदित किंमत किती होती? माननीय महापौर साहेब, मागच्या वेळी जो रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीला महानगरपालिकेने 4/2/2025 रोजी जी वर्क ऑर्डर दिली होती त्या मक्त्याची रक्कम होती 50 लाख रुपये। रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सला आपण नाले सफाई किती बिल अदा केले? आजला 1.5 कोटीची रक्कम आपण अदा केलेली आहे संबंधित मक्तेदाराला। अजून किती बिल अकाउंट ऑफिसला पेंडिंग आहे? अकाउंट साहेब, रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं अजून किती बिल अदा करणं बाकी आहे? हा मक्ता करायची आहे किंवा आता किती खर्च होतो? 2,00,000 नाले सफाई खर्च किती होतो? साहेब, नाले साफसफाईसाठी दरवर्षी साधारणतः आपण 20-1 लाखाची तरतूद ठेवत असतो। आणि यावर्षी आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा वेगळ्या हेडला आपण साधारणतः मागच्या वेळी 4 कोटीची तरतूद ठेवलेली आहे। 26 लाख अजून ते नाही, अजून काही देणं बाकी आहे? अजून काही केलं? हे 1 साल सोडून हे 1 सोडून अजून काही केलं? अजून देणं बाकी आहे का? हो साहेब, अजून काही 3 झोनकडनं काम झालेले आहेत, ते अजून काही बिल आपल्याकडे प्राप्त होणं अपेक्षित आहे। साधारणतः 50-1 लाखापर्यंत रक्कम आहे त्याची। 25-26 साधारणतः 3 कोटी पर्यंत जात असेल। हो सर, 26-27 ला यावर्षी फक्त 2 कोटीची तरतूद ठेवलेली आहे। 26-27 मध्ये अद्याप अजून काम सुरू केलेलं नाहीये। आपले विभागीय कार्याकडे जे वार्षिक मक्तेदार आहेत त्यांना ते काम देण्यात आलेलं आहे। यापूर्वी हे जी नाले सफाई आहे ते फक्त विभागीय कार्यामार्फत होत होती, पण मागच्या वर्षी असा काय संबंध झाला हे नाले सफाई 50 लाख 1 कोटी मध्ये होत होती। तुम्ही जाणून टेंडर काढलं, टेंडर काढून ते नाले सफाई 1 कोटीची जवळ 4 ते 5 कोटी पण दिले। आमचे जे दिले बाकी काही नाले सफाई करताना एखादा जेसीबी किंवा फोकलेट अरे किती तास चालू असतात? तर मी हे थोडं खुलासा करू शकतो की ही टेंडर प्रोसेस कशी चालू झाली आणि आजला आपण कशी वर्क ऑर्डर संबंधित मक्तेदाराला दिली ह्याची थोडी पार्श्वभूमी मी आपल्या सगळ्याला सांगू इच्छिते। मान्य महापौर साहेब, ठीक आहे सर। माझं म्हणणं आहे की जे लोक आहेत आता सध्या जे काम करतात त्यांचे प्रत्येकाची दर काय किंवा 1 नंबर 2 नंबर 1 ते 8 लोक प्रत्येक 2ची दर काय? साहेब, आपला जो वार्षिक मक्तेदार असतो तो आपण दरवर्षी काढतो, त्याला आपलं DSR रेट जो असतो तो 5 असतो आणि त्याच्यावरती जे काही त्यांनी बिल रक्कम भरलेली असेल
त्याच्या अगेन्स्ट आपण त्यांना पेमेंट करतो. रणजित कोळसे आणि ड्रायव्हरचं आपण काय करायचं काम केलं? तर नगराभियंता विभागाकडून त्यावेळेस तो जो आहे तो DSR एक्सेसर प्रमाणे असतं म्हणणं का? सर तो मार्केट रेट असतो. आपण जो महापालिकेचं टेंडर करतो एस्टिमेट करतो तो कुठल्या दराने करतो? मार्केट रेट ना तर DSR ना? नाही, आपण जो एस्टिमेट करतोय तो DSR करतोय. हा टेंडर जो होता तो आयटम बेस्ड आहे सर. त्यात त्याला आयटम बेस्ड टेंडर म्हणतात. सरळ बनवा म्हणजे महापालिकेच्या इतर कामांचा एस्टिमेट करताना तुम्ही DSR SS वापरता आणि इथं मात्र तुम्ही बाजारभाव घेता. पुन्हा एक सोयीसाठी घेता बाजारभाव. नाही सोय. आयटम रेट टेंडर मध्ये बाजारभाव घेतलं असतं साहेब. त्याच्यानंतर वाटाघाटी होती त्या रेटवरती. जो मक्तेदार महापालिकेचा जो आपला मंजूर मक्तेदार आहे त्याचा दर साहेब तासाला 3,000 रुपये पडतो. 3,000 अडीच ते 3,000 म्हणजे किमान 1 कोट ते 1.5 कोटी रुपये आपण ते मक्तेदाराला जास्तीत जास्त रणजित कोळसे ड्रायव्हरला माझ्या काही दिलंच नाही. एक विभागीय तालुका मिळेल त्याचं काय आहे म्हणजे आपण काय करतो? मशीन सुरू झाली ज्यावेळेस पोकलेन सुरू होतो हो सर. तर आपण बिल रेकॉर्ड कसं करतो? साहेब हा जो वार्षिक मक्तेदार होता हा नगराभियंता मुख्य कार्यालयाकडनं आपण नेमून 1 ते 8 विभागीय कार्यालयांना त्यांची संपर्क ऑर्डर दिली होती. आपण मी जे आपल्याला पत्र दिलंय आपण चर्चा झाली आपण ह्याच्यात काय तफावत आढळते असं काय आदेश दिले का? याचे काय पैसे थोडं आपण बसला त्याच्यामध्ये आपल्याकडे हा विषय आल्यानंतर आम्ही त्याचे जे संविधान समिती आहे त्याच्याकडे छाननी करून जबाबदारी कोणाकडून चूक झालेली आहे त्याची जबाबदारी निश्चित करा म्हणून त्याची जी आमची निवेदन समिती आहे त्यांच्याकडे पाठवतो. साहेब मी मागील 4 दिवसापासून मॅडम आपल्याकडे पुकाळ नावाचा कर्मचारी आहे त्यांनी त्या पुकाळ नावाच्या कर्मचाऱ्याला दम दिलाय की हे काही कागद तुम्ही द्यायचं नाही. त्यांनी साहेब एक तक्ता तयार करता आपल्याकडून काय चुका झाल्या नेमकं आपण नेमकं चुकलो काय. तर मला हे समजली माहिती आहे की किती दप्तरीमध्ये अधिकाऱ्यांना खालच्या पण तरी शेवटी काही लोकांनी जपले 35 ते 38 लाखांना सध्या आपल्याला चार्ज तयार झालाय. जी जास्तीची रक्कम गेली बिलामध्ये हे ना ठीक आहे चौकशी तयार खुलासा होईल किती गेले. माझं मध्ये 1 कोटी रुपये आता ह्याचं खातं आलंय 30-35 लाखांना जास्त दिले ते कबूल करावा. बरोबर का मॅडम? साहेब मी तेच म्हणतेय तो जो तक्ता आपल्याला आलेला आहे तो प्रायमरी तक्ता होता. तो व्हेरीफाय नाही केला. तक्ता तो फायनल नाही. ते चुकीचे आकडे आहेत त्याच्यावरती. त्याच्यावर कोणाच्या अधिकृत सह्या नाहीत ते तक्त्यावरती. एकही रक्कम आपण मक्तेदाराला जादाची पेमेंट केली नाही साहेब. आम्ही तक्रार केल्यानंतर सर तुम्ही बिल पास केले तुमच्याकडून बिल अकाउंटला गेले अकाउंट मधून बिल पास झाले जाऊन अखेर संपूर्ण प्रकरण निविदा समितीसमोर ठेवण्यात येईल असं महापौर यांनी स्पष्ट केलं. या दरम्यान नगरसेवक आनंद जाधव यांनी सारिका अकुलवार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून त्यांना चांगलंच भंडावून सोडलं. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी